पहा मुलांनो, आज आपण पाहणार आहोत किती डझन. स्पर्धा परीक्षेला यावरही प्रश्न विचारलेले असतात. किती डझन? आता एक डझन. एक डझन म्हणजे किती डझन? सोपं आहे. एक डझन म्हणजे एकच डझन. एक डझन बरोबर एक डझन. पण असं विचारल्यावर कधी कधी आपली गडबड होते. एक डझन बरोबर किती कागद? 12 कागद. एक डझन बरोबर 12 कागद. म्हणजे एक डझन म्हणजे एक डझन. पुढे एक दस्ता बरोबर किती डझन? काय प्रश्न विचारलाय? एक दस्ता बरोबर किती डझन? तर एक दस्ता बरोबर 2 डझन. एक दस्ता बरोबर 2 डझन. म्हणजेच एका दस्त्यात किती कागद असतात? 24 कागद. त्यानंतर काय प्रश्न विचारले बघा? एक ग्रोस म्हणजे किती डझन? एक ग्रोस म्हणजे किती डझन? मग एक ग्रोस म्हणजे 12 डझन. लक्षात ठेवा, एक ग्रोस म्हणजे 12 डझन. म्हणजेच 144 कागद एका ग्रोस मध्ये असतात. एक ग्रोस म्हणजेच 12 डझन कागद. त्यानंतर एक रीम म्हणजे किती डझन कागद? तर एक रीम म्हणजेच 40 डझन कागद. किती? 40 डझन. एक रीम म्हणजे 40 डझन कागद. म्हणजेच एका रीम मध्ये 480 कागद असतात. लक्षात ठेवा. घ्या लिहून.